आणि एवढंच नाही, आपले बाबा सुद्धा याच वास्तूत कैद आहेत. ताई तुला ते दिसले का ना? नाही मीरा, पण मी त्यांचा आवाज ऐकला आणि तो भ्रम नव्हता. मी खरंच त्यांचा आवाज ऐकला. आणि मीरा, मला खात्री आहे की आपले बाबा याच वास्तूत कैद आहेत. म्हणजे तुझं असं अचानक गायब होणं, त्या जागी जाणं आपल्यासाठी चांगलंच होतं तर. हो, पण एक गोंधळ झालाय मीरा. काय? रुद्रकेतूंचा मृतदेह मंजिरीच्या ताब्यात आहे. म्हणूनच वेदाच्या बाबांना तो तिथे सापडला नाही. अथर्व तिकडे गेले होते? ताई, हे बघ, तू अचानक गायब झालीस. मी खूप घाबरले होते अगं. आणि तेव्हा मी ठरवलं की आता आपल्या हातातला एकही धागा सुटता कामा नये. म्हणून मी वेदाच्या बाबांना रुद्रकेतूंचा मृतदेह आणायला पाठवलं होतं. पण त्यांना तिथे काहीच सापडलं नाही. आणि तू म्हणतेस तसं मंजिरीकडे जर तो मृतदेह असेल तर तो ती नष्ट केल्याशिवाय नाही राहणार ग. मीरा, ताई, मंजिरीने देह जाळण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, पण लाकडं नीट जळालेली नाहीयेत आणि देह पण दिसत नाहीये कुठे. मीरा, याचा अर्थ रुद्रकेतूंचा देह अजूनही मंजिरीच्या ताब्यात आहे आणि तो ती पुन्हा जाळण्याचा प्रयत्न करू शकते. नाही, आपल्याला काहीही करून त्यांचा देह आपल्या ताब्यात घ्यावाच लागेल. मीरा, त्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय. आपल्याला त्यांच्या अस्थी मिळवाव्याच लागतील अगं. आता तरी ती रुद्रकेतूंचा देह जाळू शकली नाहीये. अगं, पण तो देह तिच्याच ताब्यात आहे. आज नाही तर उद्या ती तो नष्ट करणारच. आणि एकदा का रुद्रकेतूंचा देह नष्ट झाला की मंजिरीचा अंत. नाही मीरा, गोष्ट अजून संपली नाहीये. नीट आठव, आपण त्या गुहेतून सुखरूप बाहेर पडणं, आत्ता आयत्या वेळेला आपल्याला तो धूर दिसणं, आपण इथपर्यंत येणं, हे सगळं उगाच घडलं नाहीये. नियती आपल्याला दिशा दाखवतीये. आपल्याला फक्त शेवटचं पाऊल टाकायचंय. ताई, अगं वेळ निसटते. वेळ निसटत नाही मीरा, धैर्य निसटतं. आणि तेच आपल्याला निसटू द्यायचं नाहीये. मंजिरीचा अंत ठरलाय. तो फक्त आपण कधी आणि कसा करायचा हे ठरलं नाही. काहीतरी घडेल. आणि जर का घडलं नाही तर आपण घडवून आणूया. पण आता थांबायचं नाही आपण. सोसाट्याचा वारा सुटला होता. किर्र रात्र होती. दिवस होता. तो बाहेर मंदिराच्या आतमध्ये रात्र होती. किट्ट अंधार होता. मिट्ट तेच ते मिट्ट कोळशाहून काळा अंधार होता. आजूबाजूला कोणी नव्हतं. चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आणि मग समोर 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 काय? काही नव्हतं समोर. फक्त ना असे बॅट्स होते आणि असे ते सरकन आमच्या डोक्यावरून उडून गेले. दॅट्स इट. बॅट्स म्हणजे तिकडे कोणीतरी क्रिकेट खेळत होतं. डॅड, बॅट्स बॅट्स नाही, बॅट्स बॅट्स वटवा होय. वटवाघूळ होतं. बाहेर कोणी नसलं
तरी आत सगळं होतं, पण आम्हाला दिसत नव्हतं. का? कारण तिकडे मिट्ट अंधार होता सांगितलं ना मी आधी. आणि मग हळूहळू आम्ही पुढे सरकत राहिलो. आणि मग बघतो तर काय, समोर समोर काय होतं समोर? मृतदेह. 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 डेड बॉडी. डेड बॉडी. एक मिनिट. मंदिरात गेला होतात ना, मंदिरात देव असायला पाहिजे. डेड बॉडी काय करत होती? डेड बॉडीच होती. आणि तीच डेड बॉडी आणायला आम्हाला मंजिरीने मंदिरात पाठवलं होतं. आणि खजिन्यासाठी आम्हाला तिथे जावं लागलं. आणि मंजिरी मॅडमने हे आम्हाला विचारलं नव्हतं, तिने आम्हाला ऑर्डर दिलेली. ऑर्डर होती, राईट. मग काय केलं तुम्ही? मग आम्ही दोघींनी त्या डेड बॉडीला उचलण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढ्यात कोणीतरी आलं. धप 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 धप. आम्ही घाबरलो. आणि आम्ही लपून बसलो.